हाय एवरीवन, आकाश दिस साइड. सो आज तुम्हाला एक छोटासा सिंपल बट एक इंटरेस्टिंग असा क्वेश्चन विचारायचा आहे की डू यू रिअली थिंक की विदाउट लर्निंग एनी प्रोग्रामिंग लँग्वेज समबडी और समवन कॅन बिकम डेव्हऑप्स इंजिनियर और अ गुड क्लाउड इंजिनियर? खूप लोक बोलतील की आकाश, प्रोग्रामिंग जमत नव्हती म्हणून तर आम्ही डेव्हऑप्स चालू केलं, किंवा प्रोग्रामिंगची गरजच नाही आहे डेव्हऑप्समध्ये. किंवा काही लोक बोलतील की डॉकर, कुबरनेटिस किंवा लिनक्स ह्यासारखे टूल शिकले म्हणजे मी डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनियर झालो. बट ऑनेस्टली स्पीकिंग, जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज नसेल तर यू वुड नॉट बी एबल टू बिकम अ गुड डेव्हऑप्स और अ क्लाउड इंजिनियर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मला हेच डिस्कस करायचं आहे. बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ यू विल बी कन्विन्स्ड की जर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज येत असेल देन यू विल बिकम अ गुड डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनियर. सो विदाउट फर्दर ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराइट, सो प्रोग्रामिंग लँग्वेजचं डिस्कशन करण्याच्या आधी ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ह्या केसमध्ये इकडे एक छोटंसं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे की जर एखादा डेव्हलपर एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजवरती काम करतोय, तर त्याची युज्युअल डेली प्रोसेस काय असते की तो एखादा कोड लिहेल आणि तो लिहून झालेला कोड नंतर तो गिटहबमध्ये पुश करतो. आता ह्या पॉइंटला त्याचं काम संपतं की त्याने त्याचा जो पण लोकली वर्किंग कोड होता की त्याच्या लोकल एन्व्हायरमेंटवरती जो पण कोड रनिंग मोडमध्ये होता की जो त्याने लोकली टेस्ट केलेला आहे, तो डेव्हलपर काय करतो की तो नंतर गिटहबवरती पुश करतो. आता गिटहबवरती पुश करून झाल्यानंतर डेव्हलपरचं काम संपलं. त्याच्यानंतर चालू होतं काम क्लाउड किंवा डेव्हऑप्स इंजिनियरचं. आता हा क्लाउड किंवा डेव्हऑप्स इंजिनियर काय करतो, तर जेनकिन्स नावाचा टूल यूज करून तो गिटहबमधून तो जो पण कोड ह्या डेव्हलपरने पुश केलेला आहे, तो पहिला पुल करतो. पुल करून झाल्यानंतर डॉकर हा टूल यूज करून जो पण प्रोजेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल जर जावाचा प्रोजेक्ट असेल, तर त्याची वेगळी डॉकर फाईल, पायथनचा प्रोजेक्ट असेल, तर त्याची वेगळी डॉकर फाईल. ती डॉकर फाईल यूज करून आणि डॉकर हा टूल यूज करून त्याची एक डॉकर इमेज बनवली जाते आणि ही बनवलेली इमेज त्याच्यानंतर डॉकर हबमध्ये पुश केली जाते. सो हा झाला आपला कंटिन्युअस इंटिग्रेशनचा पार्ट. त्याच्यानंतर अगेन सेम जेनकिन्स किंवा जो पण आपण CI/CD टूल वापरतोय, तो टूल वापरून आपण पुन्हा त्या सर्व्हरमध्ये SSH करतो आणि ह्या सर्व्हरमध्ये SSH करून झाल्यानंतर आपण पुन्हा डॉकरवरून जी पण इमेज आपण आधी पुश केलेली ह्या पॉइंटला, ती इमेज इकडे पुल करतो आणि पुल करून झाल्यानंतर ह्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती ती आपण रन करतो. आता हा तर झाला नॉर्मल डॉकरचा फ्लो. ह्याच्यामध्ये जर कुबरनेटिस असेल तर थोडीशी डिप्लॉयमेंटची प्रोसेस पण आपली वेगळी होते. बट इकडे जर आपण डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनियरची जर रिस्पॉन्सिबिलिटी बघितली, तर ती ह्या पॉइंटला चालू होते. आणि या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये हा डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनियरला काय-काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर पहिला तर प्रोजेक्टची लँग्वेज कोणती आहे? की प्रोजेक्ट माझा पायथनचा आहे, की प्रोजेक्ट माझा जावाचा आहे, की प्रोजेक्ट माझा Node.jsचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फिगर आउट करायच्या असतात. त्याच्यानंतर ती जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याचं कंपायलेशन कसं होतं? आणि त्याच्यासोबत कंपायलेशन झाल्यानंतर त्याचं पॅकेजिंग कसं होतं. हे पॅकेजिंग झालं म्हणजेच काय, त्याची बायनरी फाईल झाली, म्हणजे डॉट क्लास फाईल असेल किंवा जावाच्या केसमध्ये डॉट जार फाईल असेल, वॉर फाईल असेल किंवा पायथनच्या केसमध्ये त्याची .py फाईल जर आपल्याकडे अवेलेबल असेल, तर ते आपल्याला कंपायलेशन आणि पॅकेजिंग करून मिळणार आहे. सो त्याच्यासाठी पण अगेन डिफरंट टूल्स अवेलेबल असतात आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस येते ती प्रत्येक प्रोग्रामसाठी किंवा प्रत्येक प्रोजेक्टसाठी आपल्याला एक डॉकर फाईल लिहावी लागते. आता या डॉकर फाईलमध्ये आपल्याला वेगळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते, की कोणत्या टाइपचा प्रोजेक्ट आहे, तो जावाचा आहे, पायथनचा आहे, .NETचा आहे, की कोणत्या दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा आहे, त्याच्या स्पेसिफिक तुम्हाला ही डॉकर फाईल लिहावी लागते. ही डॉकर फाईल लिहिली, की अगेन देन यू विल क्रिएट अ डॉकर इमेज आणि त्याच्यानंतरच तुम्ही डॉकर हबमध्ये ती इमेज पुश करू शकता. सो ही एक क्रुशियल प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये वी नीड टू अंडरस्टँड की प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती, कंपायलेशन आणि पॅकेजिंग कसं करायचं आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या स्पेसिफिक एखादी डॉकर फाईल कशी लिहायची. आता हा तर झाला इन जनरल ओव्हरऑल फ्लो किंवा इन जनरल एखाद्या डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी. आता ह्याच्या पुढे अजून काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. आता इथपर्यंत ही रिस्पॉन्सिबिलिटी जर आपल्याला फुलफिल करायची असेल, तर त्याच्यासाठी काय गोष्टींची गरज आहे, हे आपण पायथनचा किंवा जावाचा एखादा प्रोजेक्ट घेऊन आपण डिस्कस करूया.
इकडे तुम्ही बघताय की मी IntelliJ ह्या IDEमध्ये एक जावाचा स्प्रिंग बूट बेस्ड प्रोजेक्ट ओपन केलेला. नॉर्मली ज्यावेळेस एखादा जावा डेव्हलपर एखादा प्रोजेक्ट GitHubमध्ये कमिट करणार आहे किंवा GitHubमध्ये पुश करणार आहे, त्यावेळेस अशा काही फाइल्स त्याच्यामध्ये असतील की तिकडे मल्टिपल कंट्रोलर्स असतील, एक मॉडेल असेल, सर्व्हिस असेल, त्याच्यानंतर रिसोर्स फाईलमध्ये ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज असतील की जिकडे आपण डेटाबेसचे पासवर्ड, युजर नेम किंवा दुसऱ्या एखाद्या सर्व्हिसची व्हॅल्यू ती आपण सगळी इकडे डिफाईन करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला एका इमेजमध्ये पॅकेज करून नंतर मग पुढे दुसऱ्या सर्व्हरवरती त्या ॲज अ कंटेनर म्हणून रन करायच्यात. ह्याच्यासाठी पहिली स्टेप काय? आता पहिली स्टेप तर हा प्रोजेक्ट जो आहे तो रन कसा होणार आहे हे मला अंडरस्टँड करावं लागेल. आता ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण इकडे ह्या रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट करतोय, की इथे जर आपण बघितलं की डेव्हलपरने आपला कोड पुश केला कुठे GitHubमध्ये आणि इथे GitHubमध्ये पुश करून झाल्यानंतर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी इकडे संपलेली आहे. त्याच्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी चालू होते ती चालू होते एखाद्या डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनिअरची. मग आता तो डेव्हऑप्स इंजिनिअर पहिला काय करेल, की ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ही प्रोग्रामिंग लँग्वेज पहिला कंपाईल कशी होते आणि पॅकेज कशी होते. पॅकेज क्रिएट करणं म्हणजे त्याची जार फाईल क्रिएट करणं किंवा वॉर फाईल क्रिएट करणं. नॉर्मली आपण जसाच्या तसा हा जो प्रोजेक्ट आहे GitHubमधला असेल किंवा नॉर्मली लोकल सिस्टमवरचा असेल, तो जसाच्या तसा आपण डॉकर इमेजमध्ये नाही टाकू शकत. सो त्याच्यासाठी आपल्याला त्याची एखादी जार फाईल, जावाच्या केसमध्ये जार फाईल किंवा वॉर फाईल क्रिएट करावी लागते आणि ती वॉर फाईल किंवा जार फाईल नंतर आपण आपल्या डॉकर इमेजमध्ये टाकतो. सो ह्या केसमध्ये पहिला तर मला मेवेन ह्या टूलची अंडरस्टँडिंग लागेल. आता मेवेन टूल काय आहे? इफ आय गुगल इट की मेवेन, सो मेवेन हा एक टूल आहे जो जावाचे प्रोजेक्ट बिल्ड आणि कंपाईल करण्यासाठी यूज होतो. सो ह्या टूलचं थोडंफार आपल्याला नॉलेज पाहिजे की हा मेवेन टूल यूज करून मला ह्याची जार फाईल कशी क्रिएट करायची आहे. सो जर मला ह्याचं काही एक नॉलेज नसेल तर मी ह्याची जार फाईल किंवा वॉर फाईल क्रिएटच करू शकणार नाही. आणि जर मला ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं थोडंफार नॉलेज असेल देन आय वुड बी एबल टू क्रिएट दी जार फाईल्स ॲज वेल ॲज दी वॉर फाईल्स इफ नीडेड. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये लेट्स से मेवेन क्लीन इन्स्टॉल ही जर कमांड मी रन करतोय, तर ह्या कमांडचा यूज करून मी ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा एक जार फाईल किंवा वॉर फाईल क्रिएट करू शकतो. आणि ती जार फाईल किंवा वॉर फाईल माझी कुठे क्रिएट होते? तर टार्गेट फोल्डरमध्ये. सो हा टार्गेट फोल्डर काय असतो? टार्गेट फोल्डरमधली जार फाईल काय असते? ह्याचं नॉलेजेस ॲज अ डेव्हऑप्स इंजिनिअर किंवा क्लाउड इंजिनिअर जर तुम्हाला नसेल, तर ह्याची पुढे डॉकर इमेज क्रिएट करणंच डिफिकल्ट होऊन जाईल. सो ह्या केसमध्ये इफ यू सी इकडे युजर सर्व्हिस स्नॅपशॉट डॉट जार अशी एक जार फाईल इकडे क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतरची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती डॉकर फाईल लिहिणं. आता या डॉकर फाईलमध्ये पण तुम्हाला प्रॉपरली कोणता JDK किंवा कोणता JRE यूज करायचा आहे ह्याची पण अंडरस्टँडिंग पाहिजे. ते ऑब्व्हियसली थोडंसं डेव्हलपरसोबत डिस्कस केल्यानंतर तुम्हाला समजेल. बट अगेन JRE काय असतं, JVM काय असतं, JDK काय असतं ह्याचा ॲटलिस्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला इकडे यायला हवा. त्याच्यानंतर ही जार फाईल मी इकडे कॉपी करतोय. त्याच्यानंतर कोणत्या पोर्ट नंबरवर रन करायचं आहे, कोणती जार फाईल आहे, इकडे इकडे जी आपण जार फाईल कॉपी करतोय त्या जार फाईलचं आपण नाव काय द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर मला माहिती असतील तर ही इमेज बिल्डिंगची प्रोसेस जी आहे डॉकरमध्ये ती पण माझ्यासाठी इझी होऊन जाते. सो आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की जर एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेजच मला नसेल की ती प्रोग्रामिंग लँग्वेज कशी वर्क करते, त्याचं कंपायलेशन कसं करायचं, त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, ह्याचं जर प्रायर मला नॉलेजच नसेल तर त्याची डॉकर फाईल क्रिएट करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होऊन जाईल. मग त्या केसमध्ये अगेन जरी आपण गुगल केलं किंवा ChatGPT किंवा जेमिनायला विचारलं तरी त्याचं ॲप्रोप्रिएट नॉलेज आपल्याला मिळणार नाही की कोणता JDK किंवा JRE माझ्यासाठी चांगला सुटेबल असेल, जो कमीत कमी रॅम यूज करेल आणि कमीत कमी रिसोर्सेसमध्ये एफिशियंटली चालेल पण. सो आता हे तर झालं जावाच्या केसमध्ये की आपण जो पण जावाचा प्रोजेक्ट रन करणार आहे त्याचा फ्रेमवर्क कोणता आहे, त्याची जार फाईल बनवायची आहे का त्याची वॉर फाईल बनवायची आहे, त्याच्यासाठी कोणता बिल्ड टूल यूज केला. युजुअली लोकं मेवेन यूज करतात, ग्रेडल यूज करतात, काही लोकं ॲन्ट हा टूल यूज करतात. सो ह्या सगळ्या टूलचं देखील एक बेसिक अंडरस्टँडिंग ॲज अ डेव्हऑप्स किंवा क्लाउड इंजिनिअर जर तुम्हाला असेल तर ही पूर्ण प्रोसेस तुम्ही प्रॉपर अंडरस्टँडिंगने करू शकता. ठीक आहे. सो हे तर झालं जावाच्या केसमध्ये. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द सिमिलर एक्झाम्पल इन केस ऑफ पायथन ॲज वेल. ऑलराइट. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक पायथन ॲप्लिकेशनचं.
सो इकडे माझ्याकडे एक Pythonची ॲप्लिकेशन आहे. अगेन आता ही Pythonची ॲप्लिकेशन आपल्याला रन कशी करायची आहे किंवा ह्याला कंपाईल किंवा पॅकेज कसं करायचं आहे. त्याच्यासोबत जर आपण इकडे बघितलं तर ह्या Pythonच्या ॲप्लिकेशनमध्ये ही requirement.txt फाईल असते. सिमिलरली जर जावाच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितलं तर इकडे pom.xml नावाची एक फाईल असते. सो आता ही pom.xml फाईल काय आहे किंवा ही requirement.txt फाईल काय आहे, त्याच्यासोबत docker ignore ही फाईल काय आहे. कारण एखादा पायथॉनचा प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण पॅकेज करायला घेतो किंवा कंपाईल करायला घेतो, सो त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही ॲड करायच्या आहेत, ह्याचं नॉलेज पण आपल्याला असायला हवं. त्याच्यानंतर ही जी डॉकर फाईल आहे, या डॉकर फाईलमध्ये कोणतं पायथॉनचं व्हर्जन वापरायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या कमांड लिहायच्या आहेत, ही requirement.txt जी डेव्हलपरने त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये कमिट केली आहे, त्याचा ॲक्चुअलमध्ये काही यूज आहे का? किंवा ती फाईल यूज करून आपण दुसऱ्या काही गोष्टी करू शकतो का? ह्याचं प्रायर नॉलेज जर तुम्हाला नसेल, देन यू वुड नॉट बी एबल टू पॅकेज एनी पायथन ॲप्लिकेशन प्रॉपरली. जर ह्या गोष्टी मला माहिती आहेत, की बाबा डिपेंडन्सीसाठी requirement.txt वापरतो किंवा डॉकर इग्नोर फाईलमध्ये ह्या कॅश रिलेटेड ज्या आपण फाईल्स आहेत, त्या फाईल्स आपण कधीही इन्क्लूड करत नाही आणि ही requirement.txt आपल्याला डॉकर फाईलमध्ये इन्क्लूड करायची आहे, जेणेकरून त्या डिपेंडन्सीज आपण इन्स्टॉल करू शकतो. ह्या गोष्टी जर मला ऑलरेडी माहिती असतील, तरच मी एखादी पायथनची ॲप्लिकेशन देखील प्रॉपरली डॉकराइज करू शकतो. आणि जर ती प्रॉपरली मी डॉकराइज करू शकतो, दॅट मीन्स त्याची एक इमेज क्रिएट प्रॉपरली होईल आणि ती प्रॉपरली क्रिएट केलेली इमेज अगेन आय वुड बी एबल टू रन इट ऑन अ स्पेसिफिक सर्व्हर. सो आता हे तर झालं जावा आणि पायथनच्या केसमध्ये. सिमिलरली दुसरी कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, जर Node.jsची एखादी ॲप्लिकेशन आहे, Reactची एखादी ॲप्लिकेशन आहे, AngularJSची एखादी ॲप्लिकेशन आहे, सो त्याच्यासाठी देखील वी नीड टू अंडरस्टँड की कोणती बेस इमेज यूज करायची आहे, त्याच्यामधल्या कोणकोणत्या फाईल्स ॲड करायच्या आहेत, त्या फाईल्स ज्या आहेत त्याच्यामधून डिपेंडन्सीज कुठून आपण आणि कशा इन्स्टॉल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला अंडरस्टँड करण्याची तेवढीच गरज आहे ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर. अदरवाईज कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज जर मी तुम्हाला दिली, देन यू वुड नॉट बी एबल टू क्रिएट एनी डॉकर इमेज प्रॉपरली. मग त्या केसमध्ये खूप लोकं काय करतात, की सगळं कॉपी पेस्ट इकडून-तिकडून कॉपी पेस्ट करायचं आणि मग कॉपी पेस्ट केल्यानंतर खूप साऱ्या मिस्टेक होतात, खूप साऱ्या रिइटरेशन होतात आणि त्याच्यामध्ये टाईम देखील वेस्ट होतो. सो ह्या जर गोष्टी तुम्हाला प्रॉपरली करायच्या असतील, की मला जर माझी डॉकर इमेज प्रॉपरली क्रिएट करता आली पाहिजे, मग ती डॉकर इमेज प्रॉपरली ॲज अ कंटेनर म्हणून जर रन करता आली पाहिजे, सो प्रोग्रामिंगचं एक प्रायर नॉलेज असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजसोबत जर आपण कुबरनेटिस ह्या टूलचं देखील एक छोटंसं एक्झाम्पल घेतलं, तर कधी-कधी तुम्हाला कुबरनेटिसच्या पॉडचा स्टेटस क्रॅश, लूप, बॅक ऑफ असा पण एक येईल. आता ह्या केसमध्ये पहिला तर क्वेशन येईल, की बाबा हा मेमरीचा इश्यू आहे, की आपण चुकीचा पोर्ट दिलाय, की जो जावा व्हर्चुअल मशीन आहे त्याच्या हीप कॉन्फिगरेशन किंवा हीपची जी आपण कॉन्फिगरेशन केलेली आहे ती काही चुकले का? किंवा जर कोणते व्हेरिएबल्स आपण जे पास केलेले आहेत, अगेन व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स कशासाठी लागतात प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हे देखील अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि त्याचा इश्यू आहे का? किंवा Pythonचे जे पण इम्पोर्ट्स आहेत किंवा पॅकेजेस किंवा डिपेंडन्सी ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण प्रॉपरली इकडे इम्पोर्ट केलेल्या नाही आहेत का? हे सगळे क्वेशन येऊ शकतात. आणि ह्या केसमध्ये आपण ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर आपण काय करतो, की जो पण माझा पॉड असेल, दॅट पॉड यू विल कीप ऑन रिस्टार्टिंग अज्युमिंग की तो कधी ना कधीतरी चालेल. बट इन रिॲलिटी त्या गोष्टी तशा होत नाहीत. सो ह्या गोष्टी फिगर आउट करण्यासाठी आपल्याला त्याचा लॉग प्रॉपरली रीड करता आला पाहिजे. त्या लॉगमध्ये काय गोष्ट दिली आहे, की इज इट ॲक्चुअली अ मेमरी इश्यू? इज इट ॲक्चुअली अ पोर्ट नंबर इश्यू? की डेव्हलपरने जो पोर्ट नंबर मेन्शन केला आहे तो चुकीचा पोर्ट नंबर आहे किंवा डेव्हलपरने जो कोड लिहिलेला आहे त्याच्यामुळे जावाचा हीप किंवा मेमरीचा इश्यू येतोय किंवा डेव्हलपरने एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल प्रॉपरली तिथे ॲड नाही केलेले किंवा जे डेव्हलपरने इम्पोर्ट केलेले आहेत त्या इम्पोर्टमध्ये काही इश्यू आहे. हे जर आपल्याला फिगर आउट करायचं असेल, देन वी नीड टू अंडरस्टँड एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचं किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा एक लॉग कसा रीड करायचा आणि तो लॉग ज्यावेळेस आपण पूर्णपणे रीड करतो, त्यावेळेस आपल्याला अंडरस्टँड होतं, की ॲक्चुअलमध्ये आपला इश्यू काय आहे आणि तसंच मग आपण डेव्हलपरसोबत कम्युनिकेट करू शकतो. अदरवाईज डेव्हलपर बोलेल, की हा DevOpsचा इश्यू आहे, DevOpsवाला बोलेल, की डेव्हलपरचा इश्यू आहे. सो जर तुम्हाला प्रॉपरली तो इश्यू ॲनलाईज करायचा असेल, त्याचा रूट कॉज जर फिगर आउट करायचा असेल, सो ह्याची अंडरस्टँडिंग असणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे.
पुढचा जो पॉइंट आहे तो क्लाउड ऑटोमेशनचा. युजुअली जसं-जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं-तसं तुम्हाला जास्तीत जास्त ऑटोमेशनवर फोकस करावा लागतो. आणि त्या केसमध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहोत, तर त्यावेळेस ईदर आपण AWS यूज करू किंवा Microsoftचा Azure यूज करू किंवा Google क्लाउड यूज करू. आणि ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण ऑटोमेशन बोलतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली पायथन किंवा शेल स्क्रिप्ट आपल्याला लिहाव्या लागतात. त्याच्यानंतर काही APIज आपल्याला कॉल कराव्या लागतात इन ऑर्डर टू कन्झ्युम द डेटा. आता इकडे APIज म्हणजे काय? ॲज अ डेव्हलपर, ॲज अ DevOps इंजिनिअर किंवा ॲज अ क्लाउड इंजिनिअर मी जर ह्या पर्टिक्युलर गोष्टीकडे जर मी दुर्लक्ष केलं किंवा ही गोष्ट जर अंडरस्टँडच केली नाही, तर हा पॉइंट पण तुम्हाला नाही जमणार. त्याच्यानंतर जेसन काय असतं, त्याला पार्स करून जो पण डेटा आहे, तो कसा शो करायचा आहे किंवा जी पण माझी स्क्रिप्ट आहे, भले ती पायथनची असू दे, शेल स्क्रिप्ट असू दे, त्याच्यामध्ये एक्सेप्शन हँडलिंग कशी करायची आहे किंवा जर एखादे एरर येत असतील, तर ते एरर बेटर वेमध्ये कसे अंडरस्टँड करून बेटर वेमध्ये ते कसे हँडल करायचे, ते जेणेकरून माझी जी स्क्रिप्ट आहे ती प्रॉपरली चालेल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, की जो पण कोड आपण लिहिलेला आहे तो रियुजेबल कसा बनवता येईल. ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंगची थोडीफार अंडरस्टँडिंग घेता किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस थोड्याशा तुम्हाला माहिती असतात, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींची अंडरस्टँडिंग देखील आपल्याला हळू येत जाते. सो सांगायचा मुद्दा असा, की ज्यावेळेस तुम्ही क्लाउड ऑटोमेशनवरती देखील काम करताय, त्यावेळेस पण प्रोग्रामिंगचे थोडेफार कॉन्सेप्ट्स तिकडे देखील ॲप्लिकेबल आहेत. अँड टू कन्विन्स यू, जो शेवटचा मुद्दा माझ्याकडे जो आहे, तो आहे करियर ग्रोथचा. कारण आजकालच्या एआयच्या जमान्यामध्ये वी नीड टू फोकस ऑन आवर करियर ग्रोथ ॲज वेल. सो युजुअली 3 टाइपचे DevOps इंजिनिअर किंवा क्लाउड इंजिनिअर असतात. एक तर फक्त टूल इन्स्टॉल करून देणारे. दुसरे जे असतात, की जे बाकीचे सीनियर डेव्हलपर्स असतात, त्यांची जी स्क्रिप्ट असेल ती कॉपी पेस्ट करून सगळं चालवायचं काम करतात. आणि जे थर्ड टाइपचे जे लोकं असतात, तर त्यांना ॲक्चुअलमध्ये सिस्टम अंडरस्टँड करायची असते, आर्किटेक्चर अंडरस्टँड करायचं असतं. आणि जे पण DevOps आर्किटेक्चर ते क्रिएट करणार आहेत किंवा जे पण DevOpsचे टूल्स यूज करणार आहेत, ते जास्तीत जास्त प्रमाणात आपण कसे ऑप्टिमाइज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारचं ऑटोमेशन कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती हे टाइप 3 चे फोकस करतात. आणि हे टाइप 3 मधली जी लोकं आहेत, तर तीच ॲप्लिकेशन कशी बिल्ड होते, ॲप्लिकेशन प्रॉपर वेमध्ये कशी बिल्ड करायची किंवा त्याचा रन टाईम बिहेवियर कसा आहे, त्याच्यामध्ये अजून ऑप्टिमायझेशनची गरज आहे का? किंवा जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर यूज केलंय, त्याच्यामध्ये काही अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो का? आणि ह्या जेवढ्या पण सगळ्या गोष्टी आपण यूज करणार आहोत, तर त्याच्यामध्ये ऑटोमेशन आपण किती लार्ज स्केलवरती करू शकतो, ह्याच्या टुवर्ड्सच त्यांचा फोकस असतो आणि ह्या गोष्टींची त्यांना प्रॉपरली अंडरस्टँडिंग देखील असते. सो करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा करिअर ग्रोथच्या पर्स्पेक्टिव्हने जरी विचार केला, तरी प्रोग्रामिंगचे जे फंडामेंटल्स आहेत, तर ते ॲप्लिकेशन किंवा सिस्टम आपल्याला बेटर अंडरस्टँड करायला देखील हेल्प करतात. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय आणि हा व्हिडिओ अजून देखील बघताय, दॅट मीन्स यू आर कन्विन्स्ड की प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बट द इम्पॉर्टंट क्वेश्चन नाव इज की किती लेव्हलपर्यंत किंवा किती नॉलेज हवंय मला एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं. सो जर आपण इकडे बघितलं की वी डू नॉट नीड कॉम्पिटेटिव्ह कोडिंग किंवा डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम किंवा कॉम्प्लेक्स अल्गोरिदम आपल्याला अंडरस्टँड करण्याची गरज नाहीये. ॲज अ डेव्हऑप्स इंजिनिअर किंवा ॲज अ क्लाउड इंजिनिअर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज नाहीये. ॲक्चुअल कसली गरज आहे, की कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स काय असतात, कंडिशनल ब्लॉक्स काय असतात, त्याच्यानंतर लूप्स कसे यूज करायचे, फंक्शन्स किंवा मेथड्स कशा वापरायच्या किंवा त्या कशा लिहायच्या, एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एरर हँडलिंग कशी करायची आहे, जेसनचा डेटा ज्यावेळेस मी तिकडे यूज करतोय किंवा कुठल्या दुसऱ्या API मधून रीड करतोय, तर तो पार्स कसा करायचा किंवा तो यूज कसा करायचा आणि त्याच्यासोबत API म्हणजे काय असते त्याची बेसिक अंडरस्टँडिंग आणि बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजची अंडरस्टँडिंग. ह्या गोष्टी जरी तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या आल्या, तरी तुम्ही इझिली कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज अडॅप्ट करू शकता. मग ती जावा असू दे, पायथन असू दे, गो असू दे, AngularJS, TypeScript किंवा React.js असा कोणताही फ्रेमवर्क असू दे, यू वुड बी इझिली एबल टू अडॅप्ट एनी प्रोग्रामिंग लँग्वेज ऑन अ गिवन डे. सो ट्राय करा की कोणतीतरी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमधले व्हेरिएबल्स, कंडिशन्स, लूप्स, फंक्शन्स, त्याच्यामध्ये एरर हँडलिंग कशी करायची, जेसन पार्सिंग कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये API कशा बनवल्या जातात आणि त्याच्यामधल्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजची बेसिक अंडरस्टँडिंग. सो ह्या गोष्टींवरती फोकस करा आणि ह्याच्यासाठी टू गेट स्टार्टेड विथ सगळ्यात सिंपल आणि बिगिनर फ्रेंडली जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ती आहे आपली पायथन. सो पायथन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजवरती थोडासा फोकस करा. कशी वर्क होते ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा इन्कॉर्पोरेट होतात ह्याच्यावरती देखील थोडासा फोकस करा.
आणि हा व्हिडिओ एंड करायच्या आधी अजून एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखादा चांगला डेव्हऑप्स इंजिनिअर किंवा क्लाउड इंजिनिअर व्हायचं असेल, देन यू मस्ट अंडरस्टँड हाऊ अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस वर्क्स, की एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण पकडतोय, तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कशी डेव्हलपमेंट होते, त्याची पॅकेजिंग कशी होते, तो पॅकेज केलेला कोड नंतर मग आपण त्याची डॉकर इमेज कशी क्रिएट करतोय, डॉकर इमेज क्रिएट करून त्याच्यापासून आपण डॉकर कंटेनर कसा क्रिएट करतोय, ही पूर्ण प्रोसेस आपल्याला अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज अव्हॉइड करताय आणि डेव्हऑप्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा क्लाउड इंजिनिअरिंगमध्ये येताय, देन यू आर बिल्डिंग युअर करियर ऑन अ वीक फाउंडेशन. सो ट्राय टू लर्न ॲट लीस्ट वन प्रोग्रामिंग लँग्वेज सो दॅट तुमचा कॉन्फिडन्स पण तेवढाच वाढेल, तुमचे डिबगिंग स्किल पण तेवढेच वाढतील आणि तुमचे ऑटोमेशन स्किल्स देखील तेवढेच वाढतील आणि ऑब्व्हियसली एक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करण्यासाठी तुम्हाला इनफ बूस्ट देखील मिळेल. सो आय होप की आता तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज एखाद्या डेव्हऑप्स इंजिनिअरला किंवा क्लाउड इंजिनिअरला का यायला हवी याचे आन्सर्स मिळाले असतील. जर तुम्ही खरंच कन्विन्स्ड असाल की ॲज अ डेव्हऑप्स इंजिनिअर किंवा ॲज अ क्लाउड इंजिनिअर तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज आहे, तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्ही रिअली कन्विन्स्ड झाला आहात. आणि डेव्हऑप्स आणि क्लाउड आणि प्रोग्रामिंगच्या रिलेटेड अशाच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे पण डेव्हऑप्स आणि क्लाउडमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.